आता ओबीसी नेत्याला संपवण्याचा प्रयत्न जरांगे करत असेल तर आम्ही त्या नेत्याच्या मागे उभे राहू. आम्ही भांडी घासत बसलेलो नाही, आम्ही लढा देत राहू असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाड यांनी दिलाय. 1994च्या जीआरला आव्हान देऊ असं वक्तव्य जरांगे पाटलांनी केलं होतं. दरम्यान यांचं हे वक्तव्य बालिशपणाचं आहे असं तायवाडे म्हणाले. 1994 पासून ओबीसींना मिळत असलेल्या 27% आरक्षणाला कुणीही चॅलेंज करू शकत नाही असं तायवाडे म्हणाले. मराठ्यांच्या विरोधात जे जातील त्या ओबीसी नेत्यांच्या गेम करेल मराठी नेत्याच्या प्रकारचे वक्तव्य मनोज जरांगे यांनी काल केलं कसं बघताय? काय हो त्या याला काय अर्थ आहे? कोणी कोणाचा गेम नाही करू शकत एवढी ताकद आहे का? आम्ही काय भांडे दूध बसलो आहे का इथे? का हातात हात घालून बसलेलो? या ओबीसी नेत्यांमध्ये तेवढी ताकद आहे. मी वारंवार सांगितलं की 400 जातीचा समूह असलेला हा ओबीसी समाज आहे. 60% लोकसंख्या असलेला ओबीसी समाज आहे. त्याच्यामुळे अनेक नेते समाजामध्ये असू शकतात, परंतु त्यांच्यामध्ये मतभेदही असू शकतात, पण मनभेद नाही. एखाद्या बाबीवर मतभेद असल्यामुळे विचार वेगवेगळे असू शकतात, पण जेव्हा अशा प्रकारच्या एखाद्या ओबीसी नेत्याला संपवण्याचा कोणी प्रयत्न करेल तेव्हा आम्ही सुद्धा त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू आणि कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजाच्या नेत्याला संपू देणार नाही. हे आरक्षण चुकीचं आहे असं म्हणणं आणि समाजाला म्हणजे ते ज्या समाजाचं नेतृत्व करतात त्या समाजामध्ये खुशी दाखविण्याकरता की आणि दुसऱ्या समाजामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण करण्याकरता हे वक्तव्य आहे आणि म्हणून या वक्तव्यामध्ये काही अर्थ नाही.